आपल्या इथे सणवार वगैरे काही असला की प्रत्येक घरामध्ये बनते ती मिठाई. तर आज आपण अगदी बाजारातील मिठाई मिळते त्यापेक्षाही भारी आणि एकदम शुद्ध अशी बर्फी बनवणार आहोत आणि तीही घरच्या साहित्यांपासून. आणि एवढी छान तयार होते, एकदम मऊसूत, तोंडात विरघळेल इतकी छान तयार होते. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार, वैष्णवीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी शेंगदाणा बर्फी. तर त्यासाठी 1 वाटीभर इथे मी शेंगदाणे घेतले आहे. वजनी प्रमाण म्हणाल तर पाव किलो इतके मी शेंगदाणे घेतले आहे. आता हे शेंगदाणे भाजण्यासाठी सर्वात प्रथम तर मी यामध्ये 1 चमचा इतकं मीठ घातलं आहे आणि मग नंतर त्यामध्ये हे वाटीभर शेंगदाणे चांगले खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. मीठ यासाठी घातलं की हे शेंगदाणे एकदम परफेक्ट भाजले जातात. कुठेही आपल्या शेंगदाण्यांना डाग वगैरे असं काहीही लागत नाही. एकदम भट्टीत भाजतात. अगदी तशाच प्रकारचे शेंगदाणे मस्त भाजले जातात आणि शेंगदाणे जेवढे आपण छान प्रकारे भाजू तेवढे आपली बर्फीची चव जास्त छान येते. तर शेंगदाणे अशा प्रकारे भाजून घेतल्याच्या नंतर गॅस करूया बंद आणि हे एका चाळणीमध्ये काढून घेऊया. कारण आपण यामध्ये मीठ घातलं होतं. चाळणीत घातल्यामुळे मीठ लगेच खाली शिल्लक राहते आणि आपल्याला हे संपूर्णपणे थंड झाल्यानंतर याची साल काढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता, मस्त साधं चोळलं जरी तरी ही साल लगेच निघून जाते. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ही जी ट्रिक आहे ही वापरल्यामुळे शेंगदाण्याची साल पटकन बाजूला होते. असा झाऱ्या घ्यायचा, त्यामध्ये शेंगदाणे घालायचे आणि हलक्या हलक्या हाताने टॅप करत सर्व याची साल खाली पडते. आता तुम्ही बघू शकता, मस्त आपले शेंगदाणे स्वच्छ झाले आहे. म्हणजे याची संपूर्ण साल काढून घेतली आहे आणि एकदम भट्टीत भाजतात ना, अगदी तशाच प्रकारचे शेंगदाणे आपण मिठात भाजल्यामुळे तयार होतात. कुठेही काळसर डाग वगैरे याला दिसत नाही. मस्त परफेक्ट शेंगदाणे भाजले गेले आहे. आता आपण लगेच याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता बऱ्याच वेळेला आपण ज्यावेळेस पाक तयार करतो तर त्यावेळेस आपण दरदरीत अशी पावडर तयार करत असतो. पण आज आपण या शेंगदाण्याची पेस्ट बनवणार आहोत. यातील तेल रिलीज होईपर्यंत आपल्याला याची चांगली पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता तुम्ही बघू शकता, आपली मस्त अशी शेंगदाण्याची पेस्ट बनून तयार आहे. तेल चांगलं यामधलं थोड्या थोड्या प्रमाणात का होईना रिलीज झालं आहे. असा घट्टसर गोळा तयार होतो. म्हणजेच आपलं जे मिश्रण आहे शेंगदाण्याचं ते परफेक्ट तयार झालेलं आहे. आता ही शेंगदाण्याची पेस्ट एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि संपूर्णपणे ही देखील आपल्याला थंड करायची आहे. ज्यावेळेस आपण मिक्सरला फिरवतो तर त्यावेळेस गरमपणा तयार झालेला असतो आणि त्यामुळे आपल्या मिश्रणाला पाणी सुटण्याची शक्यता असते. संपूर्ण मिश्रण थंड झालेलं आहे. वाटीभर इथे मी साखर घेतली आहे. वजनी प्रमाण म्हणाल तर इथे मी 70 ग्राम इतकी साखर घेतली आहे आणि पाव किलो शेंगदाणे आहे. शेंगदाण्यामध्ये गोडसरपणा जास्त असल्यामुळे साखर खूप जास्त लागत नाही. अशा प्रमाणात साखरेचं प्रमाण घ्यायचं आहे. आता आपल्याला साखर एकदम छान प्रकारे या मिश्रणात मिक्स करून घ्यायची आहे. आपली जी घरगुती साखर असती त्याचीच मी पिठी साखर बनवून घेतली होती. आता इथे मी अर्धा चमचा इतकी वेलची पावडर यामध्ये घातली आहे. आता या मिश्रणाला चांगलं एकजीव करून घेऊया. वेलची पावडर घातल्यामुळे टेस्ट खूप छान येते, त्यामुळे वेलची पावडर यामध्ये नक्की घाला. तुम्ही बघू शकता, एकदम ज्या प्रकारे मावा असतो म्हणजेच खवा असतो अगदी त्या टाईपचा याला कलर आलेला आहे. परफेक्ट मिश्रण आपलं बनवून रेडी आहे. आता आपण लगेच एका वाटीमध्ये किंवा एका प्लेटमध्ये सेट करूया. तर सुरुवातीला मी प्लेटला तुपाने ग्रीस केला आहे. आता हे मिश्रण यामध्ये सेट करण्यासाठी पूर्ण घालून घेऊया. आता हे आपल्याला चांगलं वाटीच्या साह्याने किंवा आपण जो उलटणं किंवा स्पॅच्युला वगैरे आपण जो काही वापरू त्याने चांगलं टॅप करायचं आहे. अशा प्रकारे टॅप केल्यानंतर हे परफेक्ट सेट व्हायला मदत होते. आपले जे घरातील साहित्य असते अगदी तेवढ्या साहित्यांमध्ये हे बनून तयार होते.
आपल्याला तुपाचा देखील वापर करायला लागत नाही किंवा इतर कोणतेही महागडे इन्ग्रेडियंट्स यामध्ये वापरायची गरज पडत नाही. आता इथे मी थोडेसे चंक्स शेंगदाण्याचे यामध्ये घातले आहे. थोडे शेंगदाणे मी बाजूला काढले होते आणि त्याचे असे तुकडे करून यावरती घातले आहे. याने खूप छान अशी गार्निशिंग होते. आता हलक्या हलक्या वाटीच्या साहाय्याने याला मी टॅप केलं आहे, म्हणजे हे परफेक्ट सेट होतील. आणि आता ही बर्फी मी 15 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवणार आहे. तुम्ही अर्धा 1 तास ठेवली तरीही चालेल. आता मी 15 मिनटं झाल्यानंतर ही बर्फी बाहेर काढली आहे आणि आता आपण लगेच याच्या वड्या पाडायला घेऊया. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे परफेक्ट अशी आपली ही बर्फी आहे ती सेट होते आणि मग वड्या पाडायला खूप सोप्या जातात. तुम्ही बघू शकता मस्त अशा वड्या पाडल्या जात आहे आणि आपल्या बर्फीला देखील रंग एकदम सुरेख आलेला आहे. शेंगदाणे आणि साखरेचं प्रमाण व्यवस्थित वापरल्यामुळे चव देखील अप्रतिम येते. नक्की करून बघा. एकदम घरगुती. आता तर रक्षाबंधन आणि इतर भरपूर सण जवळच येत आहेत, तर त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. सर्वांना खूप आवडेल आणि सगळेजण नक्कीच तुमचं कौतुक करतील. एकदम मऊसूत आणि तोंडात विरघळेल इतकी जबरदस्त ही शेंगदाणा बर्फी तयार होते. नक्की करून बघा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. धन्यवाद.